त्यानंतर 1 तारखेला संत नामदेवावर आधारित संगीत एकपात्री नामा यावरती एकपात्री सादर केली. मंगळवार दिनांक 2 तारखेला श्री मोहित गाडगे आणि सहकारी यांचा भावभक्ती गीताचा कार्यक्रम काल आपण ऐकला. आज 3 तारखेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हा राष्ट्राचं या विषयावर एकपात्री होणार होती. डॉक्टर दीपक शिवकर यांची पण काही अपघाताच्या कारणास्तव त्या येऊ शकल्या नाही. तरी वेळेवर आम्ही डॉक्टर नानोटी यांना विनंती केली की कृपया आपण आमच्या इथे प्रवचनाला यावं, कारण त्यांनी मागे पण अतिशय सुंदर आणि अगदी हृदयाला भेटणारं असं वक्तव्य इथे केलं होतं आणि विषय पण फार सुंदर होता, सुख म्हणजे काय असतं. तर त्यातून मला त्यांना म्हटलं होतं की पुन्हा एकदा तुम्हाला जरूर बोलू, आणि आज ते आपल्या विनंतीला मान देऊन इथे आले. त्यांनी विषय घेतला आहे परोपकाराय पुण्याय. त्यांचं स्वागत करायला मी आमचे भरतनगर नागरिक मंडळाचे कोषाध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी डॉक्टर विवेक नानोटी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. डॉक्टर विवेक नानोटी यांचा परिचय अगदी थोडक्यात सांगतो. तसा त्याचा परिचय सांगायला बसलो तर मला असं वाटतं 1 तास इथेच जाईल, इतका मोठा परिचय त्यांचा आहे. पण थोडक्यात म्हणजे डायरेक्टर आहेत ते प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेजचे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे, आणि बरेचसे कॉलेज आहे ज्याच्यामध्ये ते सल्लागार म्हणा किंवा डायरेक्टर म्हणून ते जात असतात. त्याच्या ज्या संस्था आहेत त्या तुम्हाला वाचून दाखवतो. आपल्या इथे इतर प्रियदर्शनी कॉलेज आहेच, त्याशिवाय इथे त्यांना बोलवत असतात. अतिशय सुंदर, मार्मिक आणि मुद्देसूद असं त्यांचं वक्तव्य आहे. मागे आपण ऐकलं आहे
आणि आजही आपल्याला ऐकायला मिळेल. थोडक्यातच परिचय मी त्यांचा इथे घेऊन आणला आहे. तसा मला खूप मोठा परिचय आहे त्यांचा, पण तो परिचय त्यांच्या बोलण्यातच तुम्हाला समजून येईल. नमस्कार. भरतनगरला 2-3 डिग्री कमी आहे म्हणतात टेम्परेचर. ते सगळ्यांना ऑडियन्सला पाहून मला कळत आहे आणि मला भरपूर बोलायचं आहे, त्यामुळे मला बहुतेक थंडी वाजणार नाही. अतिशय सुंदर संस्थान आहे आणि मला इथले सगळे न्यूज कळत असतात. भरतनगरमध्ये आपले खूप स्नेही मित्र असं असल्यामुळे आता मागच्याच आठवड्यात मी इथे जवळपास 2-2.5 तास आमची योगेश देशपांडेकडे मैफिल झालेली आहे. फडकेंकडे तर यावंच लागतं आणि कौस्तुभ पटवर्धनचा रोजरकर सर त्या पहिल्या संस्थेचे अध्यक्ष, तर हे सगळ्यांच्या प्रेमामुळे मला बोलवलेलं आहे आणि धन्यवाद. त्या आउटसाईड सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो की मी काही असा कीर्तनकार प्रवचनकार नाही आहे. जनरली इंग्लिशमध्ये भरपूर भाषण देत असतो, बऱ्याचशा विषयांवर बोलत असतो, पण या विषयावर पहिल्यांदा मागच्या वर्षी तेव्हा दिलं, त्याच्यानंतर एक आणि एक तिसरंच आहे. सो विषय मागच्या वर्षी सुख म्हणजे काय हा विषय घेतला होता आणि आज असंच जेव्हा ओझरकरांशी फोनवर बोलत होतो की दुसरा कोणता तरी विषय घ्या, तर मग मी असं विचार करत होतो की आजकाल प्रत्येक व्यक्ती काही ना काही कर्मात गुंतलेली आहे आणि ते कर्म कसं चांगलं आहे. नाही हे पुण्याचंच काम आहे, नाही ह्याच्यात काही पाप नाही, हे करण्यात काही पाप नाही. अगदी मंगेश पाडगावकरांनी म्हटलं की एक सहज सिगरेट पेटवून झुरका मारण्यात काही पाप नाही आणि कोणाला एखादी सुंदर स्त्री दिसली तर तिचं तारीफ करण्यात काही पाप नाही. कशात पाप आहे, कशात पुण्य आहे. मी जे करतो त्याला काहीतरी जस्टिफिकेशन द्यायचं आणि त्याला म्हणायचं यात काही पाप नाही. तर पाप आणि पुण्याच्या बऱ्याचशा व्याख्या आहेत. अष्टादश पुराणेषु 18 पुराण आहेत. विष्णू पुराण, शिव पुराण आणि भागवत आहे. ह्या सगळ्या पुराणांचं जेव्हा व्यासाने 2च वचनात पूर्तता करू शकतो, फक्त तो 18 पुराण, म्हणजे त्याचा आपण व्हॉल्यूम कल्पना करू शकता की ते 18 पुराणांचं 2 वाक्यात 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्, 2च वचनात त्याची पूर्ण मी समरी सांगू शकतो. संक्षेप आहे त्याच्यात. काय? परोपकार हा पुण्याय आणि पापाय परपीडनम्. यापेक्षा सोपी व्याख्या कुठल्याच ग्रंथात नाही, कुठल्याच संत काव्यात नाही. इतकं सोपं आहे. तर कोणतं पुण्य आहे? ज्याच्यामध्ये कोणालाही त्रास झालेला नाही, मन दुखवलं गेलेलं नाही, तर ते पुण्य आहे. आणि ज्याच्यात कोणाला तरी सुख मिळालं आहे, ज्याच्यात कोणाला तरी आनंद झालेला आहे, ज्याच्यात कोणाला तुमचं नम्रता दिसलेली आहे, तुमचा दयाभाव दिसलेला आहे, तुमची करुणा दिसलेली आहे, तुमची सहानुभूती दिसलेली, ह्या सगळ्या ज्या सकारात्मक भावनांचा जिथे प्रदर्शन होत आहे, त्या सगळ्या काय त्या पुण्याचे स्त्रोत. तर पुण्याची एक लिस्ट, पापाची एक लिस्ट. आणि बाह्यतः आपल्याला पाप म्हणजे आता पापाचे बरेच मोठे मोठे उदाहरण. एखाद्याने मुद्दामून ऍक्सिडेंट केला, दारू पिऊन ऍक्सिडेंट केला, मर्डर केला, खून केला, एखाद्याचा मारलं, रस्त्यावर झाली, मारामारी झाली, अनेक असे हे बाह्य कर्म जे आपल्याला दिसतात. एक एवढा पापी माणूस आहे, 10 खून केले, असं केलं, तसं केलं, भांडला, आईवडिलांची वेगळी, म्हणजे त्या पापाला प्रत्येकाची एक वेगळी वेगळी व्याख्या आहे. आणि आपल्याला असं केलं म्हणजे केवढा पापी माणूस आहे. साक्षात खून केलं, मारलं, खुनाचा म्हणजे प्रयत्न केला, पाप आहे. का? कारण त्याच्यात कलम लागतात. 302 कलम लागले, 299 कलम लागले, म्हणजे ते पाप आहे. त्यापेक्षा ही तुकाराम महाराज म्हणतात की जे बाह्य कर्माचं पाप आहे त्यापेक्षा मानसिकरित्या जे केलेलं आहे, ज्या भावना प्रकट होतात ते त्यापेक्षा मोठं पाप आहे. कोणाची ईर्ष्या करणं मोठं पाप आहे, कोणाविषयी वाईट विचार करणं खूप मोठा पाप आहे. म्हणजे ही इतकी मनाची शुद्धी खूप कठीण आहे, पण ऍटलीस्ट त्या व्याख्या समजून घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे प्रत्येक कोणाचे दोष पाहणं पाप आहे, कोणाविषयी वाईट विचार करणं पाप आहे, कोणाला घालून पाडून बोलणं पाप आहे, कोणाविषयी वाईट बोलणं पाप आहे, कोणाला अपमान करणं पाप आहे. ह्या सगळं पापातच मोडत आहे. हे सगळं आपल्याला वाटेल दिवसभरात किती पाप झाले आणि पाप दूर निघेल एक ती कल्पना आहे. आता आपण प्रयागराजला लाखो लोक जाऊन आले,
तर म्हणे आपलं अकाउंट क्लियर हो गया. आमचे बरेच मित्र गेले, म्हणे तू भी यूट्यूब. तो हमारे अरे नहीं सब अभी फ्रेश होके आ गए, बोले पूरा धो दिया पाप, 40 साल बहुत पाप किए, गंगा स्नान कर लिए, वो भी प्रयागराज में त्रिवेणी संगमात करून आलो. आता पूर्ण स्लेट रिकामी, पाठी कोरी झाली आहे, जुनं सगळं गेलं. आता पुन्हा नव्याने पाप किंवा पुण्य आपल्या परिभाषेनुसार करायला मोकळे, की ह्याला पुण्य म्हणतात. एक आमचे मित्र होते, म्हणे किती लोकांना दुखवलं असेल. म्हणे नानोटी वो बहुत सिंपल आहे. मी 50 लोकांना जेव्हा उपकार करतो, 50 लोकांना नोकऱ्या लावतो, 50 लोकांचा काहीतरी फायदा करून देतो, त्यांना बिझनेस देतो त्यांना, तर त्याच वेळेस उरलेले 50 लोक मला शिळे देतात. कारण मी त्यांना त्यांच्यावर त्यांना मी निवडलेलं नाही त्या गोष्टीसाठी, त्याबद्दल ते दुःखी झालेले आहे. त्यामुळे मेरा पाप पुण्य का हिसाब बरोबर आहे. पाप म्हणजे इतक्या वेगवेगळ्या दिशा पाप करायचे, पुण्य करायचे, आणि ते केल्यावर मग त्याचं जस्टिफिकेशन काहीतरी नाही, हेच बरोबर होतं, हे असं होतं म्हणून मी असं केलं, त्यांनी म्हटलं होतं असं, त्याची ही प्रतिक्रिया होती, मी नाही केलं. कोणाला तू मारलं, इतकं खालून पडून बोलला, इतका रागावलास, अरे नाही त्यांनी असा वाईट बोलला, त्यांनी अरे असं नाहीये ना, प्रत्येकाचा तो वाईट बोलला, त्याचा अकाउंट वेगळा आहे, आणि तू त्याच्या अगेन्स्ट वाईट बोलला, रागावला, ओरडला, अपमान केला, ह्याचा अकाउंट वेगळा आहे. तो विवेक नानोटीच्या अकाउंट मध्ये चाललाय. क्रेडिट डेबिट एकदम क्लिअर आहे. किती पुण्य केलं, अगदी इतने पुण्य करले बोले की अगदी त्याच्यापेक्षा माझा पापापेक्षा पुण्याचा घडा मोठा झाला, असं होतच नाहीये. असे म्हणजे इतक्या व्याख्या. आणि जर 18 पुराणांचं सार जर म्हणत असतील, पापाय परपीडा, बस परपीडा हे पाप आहे. आता याच्यात जितक्या घटना, जितक्या गोष्टी, जितक्या भावनिक, जितकं काही होत असेल जगात सतत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, झोपल्यावरही विचार मनात वाईट येत असतील, स्वप्न विचार वाईट येत असतील, कारण ते सबकॉन्शियस माइंडचं आहे, तर ते सगळं निघत असेल तर आपल्याला काय म्हणावं लागेल, ते पापच सुरू आहे. म्हणजे कळत नकळत आपल्या हातून इतक्या प्रकारच्या गोष्टी होत असतात ज्या पापात मोडल्या जातात, आणि पुण्याचं मग करायचं जमून जातं. कितीतरी गोष्टी आठवते, अरे ही सोपी गोष्ट होती, परोपकार किती सोपी गोष्ट आहे, पण आपण जाणून बुजून जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्या हातून परोपकार होणार नाही. तर मला आज सकाळपासून विचार करायला लागेल की आज सकाळी निघाल्यावर परोपकार म्हणजे कोणाला तरी काहीतरी मी देणार आहे, काहीतरी कोणाचा माझ्यामुळे, माझ्या कृतीमुळे, माझ्या पैशामुळे, माझ्या वेळ देण्यामुळे, माझ्या कर्मामुळे, माझ्या बोलण्यामुळे कुठेतरी कोणाला तरी फायदा होणार आहे. परोपकार त्यालाच म्हणतात ना, यांचे माझ्यावर खूप उपकार आहे. लोक म्हणतात यांचे माझ्यावर खूप उपकार आहे, आज मी जे काही आहे ते यांच्यामुळे उपकार केले. सो परोपकार पुण्य आहे. तर मग हे परोपकार करायला मग नाही, माझ्याजवळ पैसे नाही, खूप पैसे, दान धर्म करायला लागतो नाही, खूप श्रीमंत लागतो नाही, खूप शक्तिवान लागतो नाही, खूप समाजात मोठं त्याचं मान सन्मान असलेला माणूसच उपकार करू शकतो नाही, यातली कुठलीच बाब करतात नाही. अगदी सोपं उदाहरण आहे त्याचं. एक अतिशय श्रीमंत माणूस आहे, आणि जगात परमेश्वरांनी 2 प्रकारचे लोक बनवले, एक मदत घेतात आणि एक मदत करतात, बस. एक पूर्ण कॅटेगरी अशी आहे, एक कंप्लीट कॅटेगरी अशी आहे जगात की जे मदतच घेतात, याची मदत मागतात, त्याची मदत मागतात, मला हे करून द्या, ते करून द्या. किंबहुना परमेश्वरांनी त्यांची परिस्थिती अशी निर्माण केली की त्यांना मदत मागणं भाग पडत आहे. वाईट आहे. जर आपण आपल्याला स्वतःला विचार करून बघितलं की मी इकडे आहे, इकडे आहे, मदत मागणार आहे की मदत करणार आहे, परमेश्वर स्वतः येऊ शकत नाही म्हणून त्यांनी कित्येक पुरुषांना, महिलांना, लहान मुलांना आपलं माध्यम म्हणून या पृथ्वीवर पाठवलेलं आहे की अरे जा त्याची मदत करू नये माझ्या रूपात. म्हणजे परमेश्वरांनी अगदी सिलेक्टिव्ह लोकांना ही प्रचंड कृपा करून, आणि हा निस्वार्थ असला पाहिजे, पुन्हा हे निस्वार्थ पाहिजे. त्याच्यातून जर मोबदला घेतला हिसाब बराबर, तिथे चालत नाही. ज्या कार्यासाठी तुम्ही कोणाला खूप मदत केली आणि त्यांनी तुम्हाला 2 गिफ्ट दिले, संपलं, ते इथलं इथेच राहिलं. तर ज्या कामाचा मोबदला घेतला जाणार नाही तेच फक्त पुण्यात मोजले जाईल. ते कितीही पुण्याचं कर्म असू दे. तुम्ही कोणाचं खूप कोणाची फी भरली, एखाद्या मुलाची शिक्षण हे खूप मोठा परोपकार आहे. कोणाचं लग्न जोडून दिलं खूप मोठा परोपकार आहे. कोणाला म्हणजे
औषधी हे करून दिली, कोणाला मेडिकल ट्रीटमेंट करून दिली, खूप मोठा उपकार आहे. पण याच्या मोबदल्यात जर त्याच्या मुलाने नंतर तुम्हाला काही मदत करून टाकली तर ती नकारावी, ती नाही म्हणा तिचे, कारण अरे आज तुमचं पुण्य जमलंय. जसं तुम्ही त्याचा मोबदला घेतला ते पृथ्वीवरच संपलं, ते सोबत येणार नाहीच. इतकी क्लॅरिटी, म्हणजे आपले केलेल्या पुण्याची जी लिस्ट असेल ना त्यातून सुद्धा अर्धे वगळून टाका, कारण कुठे ना कुठे त्यांनी परतफेड करावी. त्यांना त्याचं प्रत्येकाला वाटतं की याने मला मदत केली, याच्या मोबदल्यात मी सुद्धा कधीतरी अशी परिस्थिती येईल आणि मी त्यांना मदत करणार. तर अशा वेळेस त्यांना हे सांगायला लागतं की नको आहे मला, हे ते नकारता आलं पाहिजे. नाही याचा मोबदला घेणार नाही. ज्या ज्या गोष्टी आमच्या वडिलांचा पहिला, म्हणजे माझे वडील ते खूप कीर्तन प्रवचन सगळ्यांना माहिती आहे, हजारो प्रवचन आणि कीर्तन केले, तर तेव्हा त्यांनी तेच म्हणतो एकच लक्षात ठेव, रोज 2-4 काम असे झाले पाहिजे ज्याचा पैशात म्हणा कुठल्याही काइंड मध्ये मोबदला घेतला नाही गेला पाहिजे. जिथे तुम्हाला परतफेड झाली तिथे संपलं. तर दिवसातून असे 4 तरी कामं आपण असे करू शकू का की जे मी कोणासाठी तरी काहीतरी केलं. आपलं काम तो सगळी करते, बाबाची सिनेमातला डायलॉग आहे, खूप सुंदर आहे. अपना काम तो सभी करते, दूसरों का काम करने में जो अंदर से मजा आता है त्याची तुलनाच नाही होऊ शकत. तर ते सुख अनुभवायचं असेल तर त्या केलेल्या मदतीची परतफेड घेऊ नका. मग सकाळ उठून रोजच ठरवून जावं लागेल की आज मला तो भेटणार आहे, त्याला जमेल तेवढी मदत करतो, आज मला ती भेटणार आहे, त्याला असं करणार आहे, तो अडचणीत आहे, तो माझा भाऊ आहे, बहीण आहे, शेजारी आहे, मित्र आहे, हे अडचणीत आहे आणि मला करण्यासारखी मदत एवढी आहे की मी करून टाकणार आहे. ही जी मदत करायची वृत्ती आहे याला परोपकार म्हणतात. आणि हा सगळ्यात सोपा उपाय पुण्य करायचा. नाही तर दानासारखं पुण्य नाही करा, शरीर दानासारखं पुण्य नाही. किती लोक करतात आहे, प्रचंड पैसा लोकांचं लंगर चाललं. आता आपल्याकडे 350 वर्ष तेग बहादुरांचं आहे, लाखो 1.5 लाख लोक सरदार बाहेरून येणार सिख लोक, आणि 1.5 लाख लोक नागपूरचे, 3 लाख लोक 24 तासाचे प्रचंड अन्नदान होणार आहे. पण त्याच्यात माझी जाहिरात लावून आहे, पण त्याच्यात माझं दान मी केलं, याचं 6 लाख महिने दिए मेरा फोटो, आणि मग त्यांनी फोटो काढून 6 लाखाची देणगीचे खात्यात ठेवलं, गेलं बुडलं सगळं. अदृश्य दान पाहिजे, जे कोणालाही कळू नये असं दान पाहिजे, तरच ते पुण्यात त्याची गणना आहे. मग पुण्यातच गणनाच होत नसेल तर ते कार्य आहे, ते कर्म आहे, ते वाईट कर्म नाही आहे. पण ते वाईट नाही म्हणून ते पुण्य कर्म आहे असंही नाही. तर 2 सेपरेट, एक ही कॅटेगरी की मला दिवसातून पुण्य किती करायचं आहे, रोज काहीतरी छोटं पुण्य करता येईल का. मग दानात तर पैसे लागतील, अन्नदानासारखं पुण्य बनवले तर महाराज म्हणाले की ज्याला आयुष्यात काहीच करता येत नाही ते 2च कामं करायची, प्रचंड अन्नदान आणि नाम घेणे, बस संपलं. इतकं नाम घ्या की नामासारखं पुण्यच नाही, किंवा इतकं दान करा. गजानन महाराजांची एक पोथीत आहे की साळूबाई होती, म्हणाले फक्त तू झुणका भाकर आजपासून 24 तास करत राहा मठात बसून, वैकुंठाला जाशील. महाराजांनी आशीर्वाद दिला आणि त्या बाईंनी सतत मरेपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत महाराज गेल्यावर सुद्धा तिथे झुणका भाकर आणि बेसन बनवायची आणि लोकांना खाऊ घालायची, दिवसभर स्वयंपाक करायची. कुठेच मोबदला नव्हता. जिथे जिथे मोबदला घेत आणि जिथे टाळता येईल तिथे टाळा, जिथे घेता येत नाही तिथे टाळा, जिथे कुठे तिथे छोटीशी अपॉर्च्युनिटी सापडते तर ती समजायची की देवाची खूप मोठी कृपा आहे. आपण इतकं स्वार्थी व्हा, कशासाठी, निस्वार्थ होण्यासाठी. इतकं स्वार्थी व्हा की तू नको करू, मी करून टाकेन मदत, तो कोणाला मदत करतोय, थांबा मी देतो, थांबा तिरकड. तुम्हाला रोज घरी येऊन कोणी मदत मागेल का हो. लोकांचाही स्वाभिमान आहे, तो अडचणीत आहे, तुमचा मित्र मैत्रीण भाऊ बहीण अडचणीत आहे, पण म्हणून तो तुम्हाला मदत मागायला येईल का याची शाश्वती नाही आहे. तर मग मला काही शोधायला लागेल, कारण परमेश्वराने मला याकरता माझी नेमणूक केली आहे की नाही मला माहित नाही, पण मला करताना त्याचा जो आनंद मिळणार आहे आणि मी ठरवलंय की मला रोज पुण्याची 4 कामं करायची. जर ठरवलंच आहे तर मला करायला लागेल. एक साधं उदाहरण, आणि यासाठी मग पैसा नाही माझ्याजवळ, मला वेळ नाही आणि माझ्याजवळ काय म्हणजे मला कला नाही किंवा माझ्याजवळ ते स्किल नाही, माझ्याजवळ ते कौशल्यच नाही ते मदत करायची. कोणाला स्वयंपाकात मदत करते, मला स्वयंपाक येतच नाही, झाली सुट्टी. मग मला पैशाची मदत नाही, अरे माझंच पुरत नाही, इथे आमचा संसार निघत नाही आहे, कुठे पैशाने कोणाला दान धर्म करणार. मग अन्नदान करा, मी अन्नदानाला त्याच्याकडे पैसा लागेल. परोपकार पुण्य आहे, हे सगळे उत्कृष्ट दान आहे, यातून प्रचंड पुण्यकर्म होतं, पण परोपकाराला मात्र पैसे
एक छोटं उदाहरण सांगतो. एक भरधाव कार चालली होती, समजा रोल्स रॉयल्स असेल, 12 करोड रुपयाची गाडी आहे, आणि त्या माणसाला मुंबईच्या रस्त्यावर फुल स्पीड चाललाय रस्त्याच्या बाहेर आणि ऍक्सिडेंट झाला. आता तो जो माणूस होता, त्याच्या जो 12 करोड रुपयाची कार आहे, त्याच्या जो 100-200 कोटी त्याच्या घरी असतील, आणि तो ऍक्सिडेंट होऊन डोकं आपण तिथे पडला आहे. समोरून एक सायकलवाला आला, ज्याची सायकलच 30 वर्ष जुनी आहे. त्यांनी सायकल बाजूला लावली, त्याची परिस्थिती पाहिली, दार उघडलं, ऍम्ब्युलन्सला फोन केला आणि त्याला ऍडमिट केलं. परमेश्वराने कोणाला मदतीसाठी निवडलं होतं? पैसेवाल्याला नाही, मोठ्या माणसाला नाही, कारवाल्याला नाही, ज्याला पुण्याचं काम करायला ज्यासाठी प्रचंड पैसे लागणार आहे, पॉवर लागणार आहे, पॉवर ते निवडला का नाही? सायकलवाल्याचं काहीच नव्हतं, पण त्यांनी जन्मभराचे उपकार त्या कारवाल्यावर केले. तर पैसा नाही, ही प्रवृत्ती आहे, आणि ह्या प्रवृत्तीला सतत खत पाणी टाकणे आणि रोज नवनवीन संधी शोधणे समाजातले की हिला मदत करतो. चला त्याला मदत करतो, चलो या. कोणी कोणाचं अनाथाश्रम आहे, चला मी येत जाऊ का 1 तास थोडंसं. कोणाचं वृद्धाश्रम आहे, चला मी 1.5 तास तिथे. संध्याकाळी मला 8 नंतर काही काम नसतं, 8 ते 9 मी त्या वृद्धाश्रमात जाऊन मदत करतो. तिथे मोबदला द्यायची पद्धतच नाही. सगळेजण स्वतःहून काम करतात आहे. तुम्हाला तिथे मदत करता येईल का? प्रत्येक वेळेला आपल्याला कदाचित 15 वर्ष निघून जातील, तुम्ही कोणाला मदतच नसेल केली. अशी कित्येक आयुष्य आहे की ज्यांना लक्षात नाही की त्यांनी 10-15 वेळा आयुष्यात मदत घेतली पण मदत मात्र केलीच नाही. का? कारण त्यांना परमेश्वरांनी त्या कार्यासाठी इथे पृथ्वीवर ठेवलेलंच नाही. तर तिथे काहीतरी अडचण येत जाईल. पण मला मग स्वतःहून मग माझा अकाउंट सेटल कसा करायचा? माझा अकाउंट सेटल करायचा असेल, मला जर पापापेक्षा माझं पुण्य वाढवायचं असेल, तर मला त्या संधी शोधून प्रत्येक ठिकाणी जाऊन मला विशेष कार्य करून तिथे जावं लागेल आणि मग शोधावं लागेल. ज्ञानेश्वर महाराजांचं खूपच वेगळं एक सुंदर उदाहरण सांगितल्याचं. परमार्थाचा आणि ईश्वराचा विसर पडणे क्षणभरही यापेक्षा मोठं पाप नाही. परमार्थाचा आणि ईश्वराचा क्षणभर विसर जरी पडला तर त्यासारखं मोठं पाप नाही. आणि त्याची सतत आठवण असणं त्यासारखं पुण्य नाही. तर त्याची सतत आठवण असायला एका परोपकाराच्या बरोबरचं ते पुण्य आहे. एखादी मोठी घटना आयुष्यात घडते, एखादा भरपूर पैसा, त्याच्या बरोबरीची घटना काय आहे? फक्त परमेश्वराला आठवण ठेव. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती ज्याने साधलेले, हे कुठे पाप आणि पुण्य, त्यांनी मुक्तीच साधलेली आहे. हरिमुखे म्हणा, हरिपाठातला पहिला अभंग आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती ज्याने साधलेली, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करेल? अरे हरिमुख म्हणता पुण्य इतकं जमा होणार आहे की त्या पुण्याची गणनाही होऊ शकत नाही, आणि मला ते पुण्य मोजायची फिकीर पण नाही. कारण गॅरेंटेड पुण्य आहे. हरिमुखे म्हणा. सुरेश वाडकरांनी खूप सुंदर म्हटलंय. कित्येक हे सगळे अभंग आपण ऐकतो, पण त्याचा शब्दशः अर्थ घेऊन एकतरी ओवी, ज्ञानेश्वर म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी. आता आपल्याला काहीच पुण्य करता येत नाही. हरिमुखे म्हणा. ह्याच्यात कोणती अडचण आहे? हे जर दिवसातून 10 वेळा करू चालत असेल तर मग कुठलंच पुण्य करायची गरज नाही ना. पण मग हरिमुखे म्हणा, जे काही आपण महाराजांचा करत असू, जे काही कुठला तरी नामजप मनाने संपूर्ण समर्पण युक्त करून परमेश्वराला आठवण करून जर तो नामजपच मी नीट करत असेल तर माझ्या पुण्याचे पर्वत आहे. पण ते तरी करतोय का? दिवसातून 4दा करतो का? त्याला एकही पैसा लागत नाही, त्याला वेळ लागत नाही, त्याला काम करता चालतं. सगळ्या संतांची उदाहरण. चोखा मेळा, भाजी कापत मंत्र होते. तुकाराम महाराज आपल्या दुकानात बसायचे आणि मंत्र नामजप करत राहायचे. गोरा कुंभार तुडवत होते दिवसभर माती, 24 तास भयंकर कष्टाचे काम करत होते, पण 24 तास मन लागलेलं होतं. दुसरी एक गल्लत आपली ही होते की 2 सेपरेट गोष्टी आहेत. एक मन आणि शरीर आणि शरीर, बाह्य आणि अंतर. आपण काय करतो? सोपं काय आहे? बाह्य. आणि आतून देवाला विसरू नका. किती कठीण आहे. आणि देवाचा आरती करा. किती सोपं आहे. लावला दिवा, आगपेटी घेतली, लावलं, फिरवा. ह्याच्यात काही कष्ट नाही. त्याच्यात तर तुम्ही कोणाला वाटलं सांगा, कुणाला सांगा, लाव, हे कर. हे बाह्य आहे. बाह्याला अट्रॅक्ट करेल आणि आतलं आतल्या. परमेश्वर
सगुण नाही, निर्गुण आहे. आपल्याला सगुण पाहिजे असतो. दत्ताची सुंदर मूर्ती असते, पितांबर सुंदर घातलेला आहे, मार्बलची सुंदर मूर्ती आहे, आणि आपल्याला ती प्रसन्नता वाढवण्याकरता आपण एक सगुण रूप तयार केलेलं आहे. रामाचं दर्शन घेतलं, बाबा किती सुंदर वाटलं. आता बालवनाची आपली अयोध्येला मूर्ती लागली, किती प्रसिद्ध झाली, किती त्याच्यावर जन्मीचरण झालं, किती सुंदर मूर्ती. कारण त्याच्यातून मला मिळणारी प्रसन्नता मला देवाच्या थोडं एक पाऊल पुढे जवळ नेली आहे. म्हणून मला त्या सगुणाची गरज आहे. पण देव मुळात निर्गुण आहे. देव भावाचा भुकेला आहे. देवाला भावनांचं महत्व आहे, कर्माचं महत्व फार सेकंडरी आहे. हा एक आहे की जर तुम्ही देवळा सकाळी दिवसभर सकाळी अर्धा तास पोथी वाचताना जर तुमच्या मनात दुसरे विचार येत नसतील आणि जे पोथी लिहिलंय त्याबद्दल तुमचा संपूर्ण विचार चालू असेल तर मात्र ते देवालाही आवडेल. कारण पोथी ही देवाबद्दल आहे, फिलॉसॉफी बद्दल आहे, हिंदू धर्माबद्दल आहे, आपल्या कार्याबद्दल आहे, काय पाप काय पुण्य याबद्दल आहे, आपल्या रामाबद्दल आहे, कृष्णाबद्दल आहे, गीतेबद्दल आहे, मनाच्या श्लोकांवर काय कशा जे काही तुम्ही वाचताय गजानन महाराजांबद्दल आहे, अक्कलकोट स्वामी महाराज कशाबद्दल तरी आहे. ते मात्र देवाचा ध्यास त्याच्यात लागणार आहे. म्हणून ते जर मनाने केलं, नाही तर पोथी वाचता वाचता फोन, पोथी वाचता वाचता गप्पा, पोथी वाचायचं एक काम असं जेव्हा घराची काम येऊन जातात तर त्या पोथीला अर्थ नाही. कारण ती फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे, शारीरिक आहे, बाह्य आहे. बाह्य ऍक्टिव्हिटीला देव जोडण्यात अर्थ नाही, पण ती सोपी वाटते म्हणून बरी आहे. तर ते करावं, पण ते मन लावून करावं. आणि आतली जी ऍक्टिव्हिटी आहे मनातून मी जेव्हा देवाला म्हणजे इतका ध्यास होऊन जातो. आमचे प्रल्हाद महाराज जेव्हा शेवटच्या दिवशी मी म्हणजे प्रल्हाद महाराज गोंदवलेकर महाराजांचे भक्त, आणि ते शेवटचा दिवस होता त्यांचा, आणि मी माझ्या काकाजवळ आम्ही सहज आमचं त्या नागपूर समोर निघत होतो तर आम्हाला कुठेतरी हात दाखवला. तर ते म्हणे, अरे नानोटी या. तेवढं काय झालं? अरे महाराजांचं आता डिक्लेअर केलंय, आम्ही पुन्हा साखरखेड्याचे महाराज होते, साखरखेड्याला घेऊन चाललाय, एका शेवटचं दर्शन घेऊन घ्या. आणि दर्शन घेतलं, प्रसन्न चित्त. आणि त्याच्या 2 तासानंतर महाराज गेले. खूप मोठा शिष्य समुदाय नागपुरात, बरेचसे सत्संग होतात साखरखेड्याच्या प्रल्हाद महाराजांचे. मी स्वतः त्यांचं 4-5 स्वतः दर्शन घेतलंय. त्यांच्यासमोर आमच्या बाबांचे अनेक कीर्तनं झाले आणि त्यांनी बाबांची केलेली तारीफ सगळ्या पोथ्यांमध्ये लिहिलेली आहे. ती मला त्या दिवशी कळलं, कारण काय त्यांच्या एका उत्सवाला गेलो की ते लिहिलं, मधुकरराव नानोटींच्या कीर्तनात साक्षात परमेश्वर आहे की काय असा भास होतो. म्हणून त्यांचं मला ऐकायला आवडत. प्रल्हाद महाराजांनी फार सुंदर लिहिलं, बाबांबद्दल लिहिलं. तर म्हणून ते मी मला एखादी गोष्ट आवडली की अरे तुझ्या बाबांचं लिहिलंय. तर त्यांचं जे सांगत होते की श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम, इतका ध्यास होता की थेटरस्कोप लावलंच जग ऐकू यायचं. नाडी धड समजत नव्हती, ठोके लागत नव्हते, मग श्रीराम जयरामचा भास होत होता. डॉक्टर ज्याचा काही संबंध नाही, इतकं नाम घेतलं की त्याचं कडेलोट होऊन गेलाय. नामाच्या व्यतिरिक्त मी काही बोलतच नाही आहे. ते जे नाव आहे ते हरिमुखे म्हणा, तेव्हा पुण्याची गणना कोण करेल. तिथे तितकं म्हणजे नामाचा जेव्हा कडेलोट होऊन जाईल आणि फक्त नामच नाम माझ्या हात राहील, त्याला म्हणतात पुण्यकर्म. मग ते त्या तितक्या निष्ठेने जर आपण घेत राहिलो ना नाम, तर त्या नामाचा फायदा आहे. अनेक अशा कितीतरी गोष्टी आहे. मग मला परोपकार करायचा, मग आज कोणतं पुण्य करायचंय, मग आज मी ह्याला मदत करणार आहे का, आज मी त्याला. मन वाणी कर्म यांची पूर्ण एकरूपता जिथे होते, मन वाणी आणि कर्म च्या शुद्धीची एकत्रता होईल, तिथे पाप पुण्य आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जेही कराल ते पाप आहे. तर जोपर्यंत मला, नाहीतर अनावधानाने माझ्या हातून पाप होत आहे की पुण्य होत आहे हेच जर मला माहित नसेल ना, तर माझ्या हातून मग काही होत नाही. जर मी डोळे मिटून गाडी चालवतोय तर कदाचित 50 किलोमीटर निघूनही जाईल, कदाचित 2 किलोमीटर ऍक्सिडेंट होऊन जाईल. आपलं बहुतांश आयुष्य असंच चाललंय, सुरू आहे. म्हणजे आपल्याकडे देवाची कृपा आहे किंवा मी फार पुण्य केलाय, त्याचा ऍक्सिडेंट झाला, धक्क्यात झाला, मला नाही, मी सेफ आहे, माझं मागच्या नाही तर पुण्य आहे. एवढा पैसा, असा पगार वाढला, ते तसं झालं, असं झालं, माझे संबंध, माझे रिलेशन, हे सगळं आहे ना, हे परमेश्वराची कृपा. हे अनावधानाने होत असेल तर मात्र अतिशय चूक आहे. मला जाणून बुजून की मी पुण्य करतो आहे, मला सकाळपासून 4 अशा कार्य करायचे, 4 अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून मी पुण्य करणारच, असं काहीतरी जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत काही अर्थ नाही. आणि मग हे कोण सांगेल? आज तर आपण असं बोलतोय, हा विषय घेतला म्हणून मी बोलतोय, पण असं रोज कोण सांगणार तुम्हाला? तर रोज सांगावं लागेल कोणतरी. अरे आज दिवसभरात तू एक
गेल्या 8 दिवसात केलेलं नाही, गेल्या 3 महिन्यात तू कोणालाही मदत केली नाहीस, कोणाशी मृदुभाषेने बोललेला नाहीस, कोणालाही अडचणीत काही विशेष मदत केली नाही. असे मी सांगतो कित्येक लोकांचे 10-20 वर्ष निघून गेले आहेत. काही समस्या आहे, पण मी माझी नोकरी करतोय, ज्याचा मोबदला घेतोय ते शून्य झालं. माझा संसार करतोय, मुलं बाळ, त्यांच्यासोबत जे संसाराचे रोजचे डिटेल्स आहेत ते सगळं होत आहे. मग ह्याच्यात पाप येत नाही, पुण्य होत नाही, पण पाप व्हायचे चान्सेस खूप आहेत, पण पुण्य व्हायचं काहीच चान्स नाही. आपला संसार नीटनेटका करणं ह्याच्यात काही पुण्याचं काम नाही. आपली नोकरी नीटनेटकी करणं, आपलं धंदा नीटनेटका करणं, इमानदारीने करणं, ह्याच्यात काय, ह्याच्यात मोबदला घेताय तुम्ही. तुमच्यावर कधी केस नाही होणार, तुमच्यावर कधी करप्शनचा चार्ज नाही लागणार, तुमच्यावर कधी अरेस्ट नाही होणार, तुम्ही काही तुमच्या हातून तुम्हाला कोणी बदनाम नाही करणार, कारण तुम्ही सचोटीने आपला धंदा केला, सचोटीने आपली नोकरी केली, रिटायर झाले. पण यात पुण्यकर्म काहीच झालेलं नाही, कारण केलेल्या कामाचा मोबदला घेतला आहे. किंबहुना बरेच वेळा घेतलेल्या मोबदल्या इतकं कामही नसेल केलं तर मग मात्र कठीण आहे. तर इतकं हे कुठेतरी मनात मागे विचार चालू असला पाहिजे. बस दिस इज ऑल अबाउट, म्हणजे थॉट प्रोसेस आहे, विचारांची दिशा बदलवायची आहे. करायचं खरंच करण्यासारखं आहे. नाम घ्यायला कोणते कष्ट आहे, अगदी बेटिकल व्यक्ती पण करू शकते. किंवा जसं मी सांगितलं तर सायकलवाला एक दिसला कारवाला माणूस, त्याला जाऊन ऍडमिट केलं, त्याला कोणते पैसे लागले, त्याला कोणतं विशेष वेळ गेला, काहीच नाही केलं, पण त्यांनी एवढं मोठं पुण्य केलं, एखादा जीव वाचवला. ते पुण्य त्याला आयुष्यभर कामाला आहे. पण त्या आधी जर त्यांनी 8 दिवसांनी त्याला भेटायला गेला, त्यांनी त्याला 2 लाख रुपये दिले की तुला मेरी जान बचाई, मग संपलं. हे झालं माझं कर्तव्य होतं, हे माझ्या पुण्यात येतं म्हणून. म्हणजे ते याची गोष्ट आहे ना, रहिमन, त्याची गोष्ट होती की ते काय करायचे की ते प्रत्येक वेळा रोज दान करायचे, खूप दान, प्रचंड श्रीमंत राजा होता आणि प्रचंड दान करायचे. तर रोज त्यांची सवय होती की दरबार सकाळी आले की 15-20 अर्धा तास 1 तास आपल्या बाहेरच्या द्वारावर उभे राहायचे आणि प्रचंड दागिने, सोनं, कपडा, लत्ता जे मिळेल हाताला ते रोज ठेवायचे आणि लाईन लावून जायची दानाची, आणि ते वाटत राहायचे. एक ज्याला जे मिळेल ते, आणि न पाहता द्यायचे. डोळे भेटून किंवा डोळ्याशी खाली असं उचलायचं, त्यांचा सेवक त्यांना द्यायचा. ते हे नव्हते बघत की 1000 रुपयाची साडी दिली की 5000 रुपयाचा काही किंवा 1 लाख रुपयाचा काही सोन्याची वस्तू दिली, ते पाहत नव्हते. असं पाहायचं, मान खाली आणि देऊन टाकायचे. तेव्हा लोक विचारायचे की रेमन हे क्या है, अरे तुमचं तो प्राऊड, तुमचं तर केवढं अभिमान असायला पाहिजे, केवढा स्वाभिमान असायला पाहिजे की तुम्ही लोकांना, आणि हजारो लोक लाईनीत लागले, प्रत्येकाला शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत तुम्ही दान करताय, असं रोज करताय. तर लोक म्हणाले की रेमन क्या है, तरी म्हणे अरे बहुत ये आंखें नीचे क्यों है, आप सामने वाले को देखते क्यों नहीं. बोले बहुत खराब लगता है, सालों से बरसों से ये काम कर रहा हूं लेकिन बहुत. रेमन काय म्हणतात की देनहार कोई और है, अरे मी थोडी देतोय. किती लोकांना प्रचंड गैरसमज आहे म्हणे की त्यांना वाटतं माझ्या हातून परमेश्वर हे असे एवढी ऍक्शन करतोय ना की लोकांना वाटतं की मीच देतोय. हा केवढा मोठा गैरसमज आहे, त्याची एवढी भयंकर लाज वाटते मला. त्यामुळे मी त्यांनाही पाहू शकत नाही आणि दिलेल्या वस्तूलाही पाहू शकत नाही. इतकं म्हणे की अरे क्या म्हणे, देनहार कोई और है, भेजत जो दिन रहे. अरे रोज पाठवतोय, मी करतोय म्हणून नाही, देनहार कोई और है, भेजत जो दिन रहे. लोग भरम हम पर करे तासो नीचे ने. लोक हम पर भरम कर रहे, लोकांना वाटतं मी देतोय, माझ्या खिशातून दिलं. अरे खिसाही परमेश्वराचा आहे, दिलेले पैसे परमेश्वराचे आहे, मला माध्यम बनवलं ही परमेश्वराची कृपा आहे. सगळं त्याच्या कृपेने होत असताना मला लोक समजतात की हा श्रीमंत, मला लोकांना वाटतं की हा दान धर्म करतोय, लोकांना वाटतं की ह्याच्या हातून मला मिळत आहे. हा जो गैरसमज आहे त्याची एवढी लाज वाटते की मी त्याची नजर मिळवू शकत नाही आणि त्या वस्तूलाही बघू शकत नाही. ह्याला म्हणतात पुण्य कर्म. किती हजारो, म्हणजे ही भावना निर्माण, आणि जन्मभर त्यांनी असे पुण्याचं काम सकाळ उठून 1-1.5 तास दरबार भरला की हजारो लोक लाईनीत उभे राहणार आणि प्रत्येकाला तो पुण्यकर्म करणार. आणि त्याच्यात तर वापसीची प्रश्नच नाही, त्याच्यात मोबदला घेऊ शकत नाही. पण तेवढं पुण्य करत असताना जी लाज वाटत होती, मी जिथे, ते पण अहंकार हा सगळ्यात मोठा पापाचा आहे. मी केलं, दान धर्माचा सुद्धा प्रचंड अहंकार असतो लोकांना. मी केलं, फोटो काढला, ते दिलं एवढंसं. अरे तुमच्या 1000 लोक म्हणजे निनावी, म्हणजे किती करोड रुपयाचं जिथे तिथे मंदिरात पडलंय, त्या
मी दिलेल्या 5,000 रुपयासाठी तुम्हाला वाटतं की मला लोकांनी कौतुक करावं? कौतुक नव्हे, माझा फोटो करून पेपरात द्यावा, पेपरातही लोकांनी वाचला पाहिजे. हे का बरं? जर हा विचारच मनात आला की तुमचं पुण्य संपलं, तर सतत असं पाप पुण्य, परोपकार पुण्य, पापाय परपीड. परपीडा काय? आता मन दुखावलं तर परत. सोपं आहे पाप न करणं आणि तितकंच सोपं आहे पुण्य करणं. फक्त यामागे एकच विचार आहे की सतत एक विचाराची दिशा तशी असत राहावी लागते आणि त्याची सवय पडून जाते. जसं नाम घेत 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 शरीरात कुठे कान लावा, श्रीराम जय राम जय जय राम ऐकू येतं प्रल्हाद. इतकं कडेलोट प्रेम आणि प्रेमाने घेतलेले नाम पुण्य आहे. प्रत्येकाला जर असं आपण करत राहिलो ना तर इतके सारे म्हणजे. आणि मग आता फक्त याचा वॉच ठेवायला फक्त परमेश्वर नाही, तुमची बायको नाही, नवरा नाही, तुमचा ऑफिस नाही, तुमचा बॉस नाही, तुमचा सबऑर्डिनेट नाही, तोरा मन दर्पण केला आहे. कोणीच नाही सांगू शकत तुम्हाला दुसरं. तुम्हाला रात्री बसताना स्वतःबद्दल 5 मिनिटं घालवायची आहे आणि दिवसभराची दिनचर्या आठवायची. कार वॉशवाला चुकीचा आला, त्याच्यावर ओरडलो जोरात, तो बिचारा ऍक्सिडेंट होऊन आला होता आणि मी तिच्यावर ओरडलो की वेळेवर नसेल तू उद्यापासून हाकलून देईल. तिथून सुरू झालं सकाळी. त्याच्या आधी दूधवाला उशीर आला, ते मग कार वॉशाला, मग कोणी आलं, मग ऑफिसमध्ये गेलो, माझ्या जागेवर कोणी दुसऱ्याने गाडी ठेवली, त्याला झापलं, चालला दिवस. दिवसभरात किती लोकांना मी दुखवलं. काही लोकांचा तर इतका चमत्कार असतो, गाडीच्या काचा बंद असतात, हा गेला त्याला शिवाय, तो गेला त्याला शिवाय, सगळे शिवाय बायकोला ऐकावं किंवा एखादा मित्र असेल त्याला ऐकावं लागणार. मला तर कळतच नाही म्हणजे माझ्याकडून कधीच म्हणजे बॉडी असं नाही, पण कधी इच्छाच नाही होत की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक तो गाडी कसं चालवतो, तो तसा गेला, तो गेला. अरे उतरूनला एकाला समजते, समजून सांगता काहीतरी पुण्याचं काम होईल की बा हेल्मेट घालून फिरायचा, रेड सिग्नल तोडत नको जाऊ, जा उतर, गाडी बाजूला लावून त्याला समजून सांग. उतरा करले तो करले, पण तुम्ही जे त्याच्याविषयीचे तत शिव्या, या तसा तो तसा, लोकांना अक्कल नाही, हे बिना लायसन्स वाले, हे बाई चालवते, माणूस चालवते, मुलं बदमाशे, आई वडिलांच्या पैशाची गाडी. आणि गाडी मी कित्येक लोकांच्या गाडीमध्ये बसलोय तर मला पूर्ण 1.5 तास फक्त शिवायच ऐकावं लागतात. ज्याच्यात माझा दोष आहे ना त्याचा स्वतःचा दोष आहे ना, ज्याचा दोष आहे त्याला माहितच नाही. तो म्हणजे मस्त सिग्नल तोडतो, तो मस्त हाव स्माईल देतो जातो. मग एवढं किती त्रास, तुम्ही स्वतःलाही त्रास देता, हे पापाचं काम आहे. बीपी तर वाढणार तेव्हा तुम्ही तुमचं. आणि जिला ऐकवत आहे, जो तुमच्या बाजूला आहे, तुमचा मित्र आहे, आई वडील बायको, जे कोणी तुमच्या बाजूला आहे, त्यांना हे एवढा क्रोध तुमचा ऐकायला लागतो आहे, एवढं पाप आहे. पण आम्हाला कळतच नाही. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरी 7 वाजता उठलो, 7ला काय केलं, 8ला काय केलं, 9ला काय केलं, हे कसं रजिस्टर तर बनवून टाकलं ना. आम्ही हे वर्कशॉपमध्ये मी करत असतो की सकाळी 7 पासून तर रात्री 11 पर्यंत तुम्ही दर तासाला काय केलं हे 1 मिनिट मोबाईलमध्ये लिहून टाका. 6ला उठलो, 5ला उठलो, 5 ते 6 मॉर्निंग वॉक केला. किती मिनिटाचा होता? 35 मिनिटाचा. 5 ते 6 मध्ये 35 मिनिटं वॉक होतं, म्हणजे 25 मिनिटं मी वाया घालवली. पहिली गोष्ट टाइम मॅनेजमेंटचा फंडे काढला. आणि दुसरं म्हणजे ते 25 मिनिटं काय केलं मला माहिती नाही. मग 7 ते 8 वेळ गेला, 8ला पण 1 मिनिट मोबाईल उघडायचा किंवा आपली डायरी छान ठेवायची, त्यात 1 मिनिटात गेलं, 7 ते 8 काहीच नाही केलं. पेपरची वाट पाहिजे, कशाचं काहीच नाही केलं तुम्ही. तर तेवढ्या वेळात कितीतरी पुण्यकर्म होऊ शकत होतं. जर हे सतत जर असा विचार सतत डोक्यात सतत ठेवत राहिलं तर आपोआप इतकं सारं पुण्य जमा होणार आहे, इतकं सारं पाप आपल्या हातून निसटून जाणार आहे, जे आम्हाला करायचंच नव्हतं आणि ते आपल्या हातून होणार पण नाही. अशा हजारो घटना रोज दिवसभर होत राहतील. आणि मग रामदास स्वामींची तर फारच सुंदर परिभाषा आहे, वेगळ्या लिहून. रामदास स्वामींच्या दृष्टीने पुण्य काय? योग्य कर्तव्य करणे, स्वधर्म, पराक्रम आणि सत्य बोलणे. आता पराक्रम म्हणजे एखाद्या समोर एखादी परिस्थिती आहे, त्याला घाबरून पळून जाणे सुद्धा रामदास स्वामींच्या दृष्टीने पाप आहे. परिस्थितीला घाबरून पळून जाणे, जिथे तुमचा पराक्रम दिसत नाहीये, जिथे तुमचं धैर्य दिसत नाहीये, म्हणजे तुम्ही तुमच्या हातून पाप घडताय, कारण ते तुमच्या हातून पुण्य घडत नाहीये. तर म्हणजे योग्य कर्तव्य करणे, स्वधर्म म्हणजे जो तुमचा धर्म आहे, माणूस धर्म आहे माझा समजा, तर माणूस धर्म जो आहे तो जर मी पूर्तता करत नाही आहे ताकदीने, तर माझ्या हातून पाप होत आहे आणि पुण्य तर मुळीच होत नाही. आणि पापाचा तर एक शब्द मला फार आवडला आहे, ते लिहिलाय, दुराचार, दुष्कृत्य, अनाचार, ठीक आहे. आणि चौथा शब्द खूप चांगला आहे, आळस. आळस सुद्धा पाप आहे.
माणसाला इथे जगात झोपायला नाही पाठवलं परमेश्वरांनी. इथे आळस, म्हणजे आळस सुद्धा पापाच्या लिस्ट मध्ये मला फारच आवडलं, लिहून टाकलं म्हणजे विसरून जाईल. तर रामदास स्वामींच्या व्याख्येमध्ये आळस हे पापात येत आहे, धैर्य हे पुण्यात येत आहे, स्वकर्म स्वधर्म नीट करणे पराक्रम हे पुण्यात येत आहे. म्हणून शिवाजी महाराजांचे जे होते तर ते प्रत्येक वेळा असं काहीतरी वाटतं की अरे आळस केलं म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत झोपलो आहे, पाप आहे. तर पापाच्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या समजतात आहे ना, आणि त्या समजल्यावर आपल्याला कळतंय की अच्छा अरे हे तर एकदा सगळ्या पापाच्या व्याख्या वाचून टाका तर कमीत कमी अर्धे पाप सुटून जातील. एकदा सगळ्या पुण्याच्या व्याख्या वाचून घ्या तर अर्धे त्याच्यातल्या सुटून जातील. कारण सगळे सोपे आहे. आळस न करणं सोपं नाही आहे, पण सोपं असू शकतं कोणाने ठरवलं तर. आळस न करणं, पराक्रम दाखवणं, वाईट न बोलणं, अपमान न करणं, ईर्ष्या न ठेवणं, मत्सर न करणं, मद मोह मत्सर ह्याच्या भावना मनात न येणं पुण्याचं काम आहे. मग हे सगळं फक्त एकदा माहिती असावं, एका कागदावर जर विसरत असो तर लिहून ठेवावं, मोबाईलवर अलार्म लावून ठेवा, एकदा वाचून टाका. कसंही करून ते आयुष्यात अंगीकारायचं असेल तर ह्या फक्त भावना आहेत, ह्या फक्त भावना आहेत. हे केलं ते बाकी परमेश्वर सगळ्यांची काळजी घेतोय. सकळ जीवांचा करीतो. तुझं मोकलीला यायचं नाही की म्हणजे तुम्हाला सोडून देणार आहे, तुम्ही मदत नाही केली म्हणजे त्याचं काही होऊ शकत नाही. हा एक भयंकर अभिमान. हे सबको मैं इंटरव्यू पॅनलवर असं म्हणे मैंने इसको नोकरी लगाया, म्हणजे तुझ्यासोबत 12 लोक होते ना, लोक तोंडावर सांगतात इसको मैंने नौकरी लगाया, इसको मैंने मेरे हाथ का लगा हुआ है, ये मेरे इसके बाद 18 लोग आए उसमें मैंने, तू काय केलं? तुझ्यासोबत 12 लोक होते आणि किसी को नोकरी लगाने की ताकद आहे का हमें? अरे जगातल्या छोटी गोष्ट जर परमेश्वर आपल्या हातात ठेवलेली नाही तर कोणाला नोकरी लावणं, कोणाला म्हणजे इतके त्याच्यावर असे म्हणजे प्रसंग असतात आणि इतके चांगल्या गोष्टी, इतक्या सोप्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. सतत मनात आता फक्त काय करायला लागतं आपल्याला, सकाळ उठून कुणाला, कधी, कशी, किती मदत करू शकतो. प्रचंड लोक आहे बाजूबाजूला आणि सहज करू शकतो. तर ते बस कोणाला, कधी, किती, केव्हा, कशी एवढ्या ते 5 नावं जरी निघतील आपल्या ओळखीत, पूर्ण आपला परिवार जेवढा ओळखीचा आहे, शेजारी पाजारी, बाहेरचे, दूरचे, घरचे, नातेवाईक, सख्खा चुलत भाऊ, सख्खा मावस भाऊ, बहीण भाऊ, कोण कोण असतील, दोज हू आर डिप्राइव्ड ऑफ, प्रचंड हाल भोगतात ते लोक, अडचणीत आलेले आहे, संकटात आलेले आहे आणि त्यांचे संकट निरसन करणं माझ्यासाठी असं आहे. पण मी करत नाही, मला ते सुचत नाही. तर सुचायसाठी सकाळी 10 मिनिटं आधी उठल्याबरोबर आज दिवसभरात माझं शेड्यूल तर आपल्याला माहित आहे. आपण सकाळी कुठे फिरायला जाणार आहे, मग ऑफिसला जाणार आहे, मग संध्याकाळी कुठे जेवायला जाणार आहे, मग आपलं शेड्यूल सगळं ठीक आहे. तिथे कोण व्यक्ती मला भेटणार हे ठीक आहे. आता फक्त त्यांना काय मदत करू शकतो, त्यांना कसं खुश करू शकतो, त्यांना फक्त तारीफ तरी करू शकतो का, हे सगळं ठरवलं तर ऍटलीस्ट परपीडा नाही होणार, पाप नाही होणार. नाही तर कधी काही होऊ शकतं. ते म्हटलं ना की डोळे बंदून गाडी चालवतोय आपण, गेलं सगळं तर 100 किलोमीटर चालली जाईल, एकही ऍक्सिडेंट नाही होणार. आणि व्हायला तर 1 किलोमीटरवरही गाडीची ऍक्सिडेंट होत जाईल, कारण ठरवून नाही चालली. तर प्रत्येक क्रिया दिवसभरात जी मी ठरवून सुरू केली ना, मग मात्र याच्यात काही त्रास नाही. आपल्याला म्हणजे 2 अकाउंटचा जोपर्यंत मला सरळ हिशोब नाही आहे आणि रात्री झोपताना करून टाकावं, त्याचं जे समाधान मिळतं आणि त्याच्यातून जे म्हणजे जी मनशांती लाभते ना, आज मला झोपच येत नाही यार, हे त्रासच होतोय, स्ट्रेस आहे. स्ट्रेस एका मिनिटात चाललेली कोणाला मदत करा. कोणी तुमच्या बोलण्याने, तुमच्या कर्माने जर खुश आहे, सुखी आहे, आनंदी आहे, तर त्यापेक्षा मोठं पुण्य नाही आणि त्यापेक्षा मोठं समाधान आहे. केवढा आनंद मिळतो, म्हणजे इतका परमानंद मला तर म्हणजे मी वाटत पासून कोणती काही मदत मागावी, येस सापडली, संधी सापडली. सतत काहीतरी कोणाला तरी मदत करायची संधी शोधणं. बरं आपण काही अमेरिकेत नाही राहत, जिथे इतके सुखवस्तू लोक आहे, कोणी कोणाला विचारायला तयार नाही, कोणी कोणाला कोणाची गरजच नाही. 10वी नंतर मुलांना आई वडिलांची गरज नाही की आमचे एज्युकेशनचे पैसे भरा, की आम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन करून द्या. अरे मुलं जिथे 10वी नंतर आपले इंडिपेंडेंट होऊन गेले त्यांना तुमची गरज नाही, तर शेजारी पाजारी सख्खे बहीण भाऊ कोणालाच तुमची गरज नाही. किती कठीण आहे तिथे अशा टाईपचे पुण्य करणं, पाप करणं. पण आपला समाज असा आहे, भारतात राहतो आपण, इथे गल्लीतून निघाल तर प्रत्येकाला मदतीची गरज आहे, प्रत्येकाला मदतीची गरज आहे. फक्त तुम्हाला
की विचार करायला लागेल, ती दृष्टी ओपन, म्हणजे ती डोळे उघडे ठेवायचे की कोणाला काही मदत लागते का, कोणाला काही. पण हे सगळं करायला वेळ नाही आहे ना, हे सगळं 10 मिनिटात येऊ शकतं. 5 मिनिटं 10 मिनिटाचा सकाळचा विचार आणि ठरवलेल्या गोष्टी करायला पुढचे 15-20 मिनिटं. दिवसभरात जर मी अर्धा तास सुद्धा काढू शकत नाही, ज्या समाजात मी राहतो, ज्या देशात मी राहतो, ज्या कम्युनिटीचा मी मेंबर आहे, त्याच्यासाठी जर मला अर्धा तास आणि 1 तास वेळ नसेल काढता येईल तर मग व्यर्थ आहे. तर मग असं नाही करताय, पण फक्त हे करत राहायचंय की नाही करायचंय हे जोपर्यंत आपण ठरवत नाही ना तोपर्यंत काहीच होत नाही. आता ह्याचे संस्कार पण पुढच्या पिढीवर करायला पाहिजे, हे सगळ्यात मोठं आहे. आता आपल्या मुलांनी पण मदत करावी. आता मदत करायची तर आता इतके सुखवस्तू आपण, म्हणजे इतकं नशिबान सगळे लोक इथे सगळे बसले तसेच आहेत की आपल्याला वाटतं की रे माझे मित्र सगळे माझ्यापेक्षा श्रीमंत आहे, माझे सगळे चांगलं आहे, तसं सगळं सगळं सुखवस्तू सगळं दिसतं, असं नाही आहे. मग आपल्या मुलांवर सुद्धा पाप पुण्याच्या भावना सांगून त्यांना ते वळण लावणं. म्हणजे मी सांगतो की माझा सगळ्यात आवडता विषय म्हणजे मागच्या 5 वर्षात कमीत कमी 700 ते 800 भाषण दिले असतील, लेक्चर्स घेतले असतील एका विषयावर, इनोव्हेशन, नवाचार, काहीतरी नवीन करायचं. तर तुम्हाला काय वाटतं नवीन करा म्हणजे रिसर्च सायंटिस्ट ऍपल फोनचा शोध लावला असेल आणि याचा त्याचा दुनियाभरचा शोध लावला. शोध लावणे काहीतरी जे जगात आधी नव्हतं ते निर्माण करणे म्हणजे इनोव्हेशन आहे, नवाचार आहे. तर ते केलं तर त्याच्यासाठी काय लागत असेल? पापाय परमेश्वर परोपकाराय पुण्याय. परोपकार करण्याची जी पहिली भावना आहे ना ती सहानुभूती आहे. इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत, सिंपथी आणि एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे करुणा भावना आणि सिंपथी म्हणजे सहानुभूती. अरे म्हणजे सिंपथी कोणाची असते? भिकारी दिसला आपल्याला सहानुभूती मिळाली नाही त्याला 1-2 रुपये देऊन टाका जाऊ दे. ही काय झाली? सहानुभूती दाखवून त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिंपथी. आणि एम्पॅथी शिकवायची वेळ आहे मुलांना. एम्पॅथी मधून फक्तच पुण्य होणार आहे. एम्पॅथी म्हणजे त्याच्या मनाचा विचार करून त्या परिस्थितीत स्वतःला ठेवून विचार करायचा की तो कुठल्या दुःखात आहे, त्याला कसं अडचण होत असेल, त्याची वेदना एक्झॅक्ट कुठे आहे, त्याला होणारा त्रास एक्झॅक्ट कुठे आहे, हे जेव्हा शोधायची प्रक्रिया असते त्याला म्हणतात एम्पॅथी. आणि त्याच्यासाठी एज्युकेशन लागत नाही, पैसा लागत नाही. एक छोटीशी गोष्ट मी नेहमी सांगतो की कसं म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन. प्रत्येक वेळा एक तर बुद्धीने माणूस काम करतो किंवा मनाने. मन बुद्धीने एकत्र काम केलं की त्याच्यात करुणा आपोआप आली, त्याच्यात आपोआप तुम्हाला सहानुभूती आली, त्याच्यात आपोआप कोणाला मदत करायची इच्छा झाली. त्याच्यात टाटाची गोष्ट आहे ती, आम्ही एम्पॅथीची गोष्ट सांगतो. टाटा एकदा बंगलोरला फास्ट त्यांच्या मर्सिडीजने निघाले होते. खूप पाऊस होता. समोर एका गाडीवर नवरा बायको 2 मुलं, मुलगा समोर उभा आहे मांडीवर, मुलगा चौघा पेटू ऍक्टिव्हावर चाल कायनेटिक होंडावर चालत तेव्हाची. तर ते त्यांच्यासमोर गेले, गाडी डॅश झाली, चौघही पडले, जखमी झाले. आणि टाटा आपल्या कारमधून पाहत होते. तर ड्रायव्हरला म्हणाले काय भयानक आहे, अशी कशी जातात म्हणजे एवढा पाऊस आहे, रेनकोट नाही, 2 सीटर स्कूटरवर 4 चौघं बसले. तर म्हणे सर 90% इंडिया आहे. ड्रायव्हर म्हणे मैं भी ऐसी जाता हूं, आपके साथ गाड़ी हो, माझी गाडी 2 व्हीलर्स आहे. तर ही परिस्थिती सगळीकडे आहे. तर म्हणे सर क्यों? तर म्हणे अरे कार अफोर्डच नाही करत इथे. 1% लोकांजवळ कार नाही. आम्ही आता त्याची सहज पाहत होतो, म्हटलं किती टक्के लोकांजवळ कार आहे इंडियात, तर 1% नाही. आपल्याला घरोघरी पार्किंगला जागा नाही. आणि जर इंडियात 1% लोकांजवळ कार नाही सध्या. तर टाटा म्हणाले की बापरे काय भयानक आहे. मग असा पाऊस तिथे 12 नाही. पण अशी रोजच ऍक्सिडेंट होतात, पण अशी कित्येक मरतात, कित्येक लोक अपंग होतात. हेल्मेट घातलं तरी ऍक्सिडेंट होतात आहे, नाही घातलं तरी होतात आहे. लहान मुलं अंगावर दोघं तिघं जाऊन बसतात आहे. ट्रिपल सीट मुलं कॉलेजला जातात आहे. तिथे निर्णय घेतला, तिथे करुणा आली, तिथे एम्पॅथी आली की नाही ठरलं. कितने की मिळती आहे कार आपल्या त्याची जी ऍक्टिव्हा काय ते कॅनेडिक होंडा होती, कॅनेडिक होंडा किती केले त्यांचे 45,000 की आली. 50,000 की कार 1 साल के अंदर लाना है. निर्णय दिला, रिसर्च डेवलपमेंट टीमला फोन केला, सांगितलं एक ऐसी कार डिजाइन करो जो स्कूटर अफोर्ड करेगा वो कार अफोर्ड करेगा. जो स्कूटर घेऊ शकतो तो पाण्यात भिजत चाललाय, तो उन्हात तळतळ चाललाय, त्याच्या अंगावर 2 मुलं बसून चाललाय, ऍक्सिडेंटचे पूर्ण चान्सेस आहे. अशा परिस्थितीत माझा भारत आहे, अशा परिस्थितीत माझे लाखो 90% लोक याच्यात आहे. यासाठी मला काहीतरी करायला लागेल. करुणा, परोपकार आहे, पुण्य आहे. फोन केला नॅनो कारचं
सुरुवात झाली. 50,000 नाही झाली ती कार, पण त्या क्षणी निर्णय घेतला की टाटाची एक अशी कार येणार जी स्कूटरच्या भावात मिळेल. स्कूटर 50,000 ते 50, स्कूटर 80,000 असेल तर 80,000 कार मिळेल. स्कूटरच्या रेटमध्ये कार मिळेल हे डिसिजन घेतलं, त्याला म्हणतात एम्पॅथी. टाटा वॉज बिगेस्ट फिलॉन्थ्रॉपिस्ट, म्हणजे आपल्या म्हणजे कंट्रीमध्ये भारतात म्हणजे त्यांच्यासारखा फिलॉन्थ्रॉपिस्ट नाहीच आहे. तर इतकं पुण्यकर्म, किती पुण्यकर्म आहे म्हणजे कल्पना, तीच पुण्यकर्म, कशाचाच मोबदला त्यांनी घेतला नाही. असे हजारो उदाहरणं आहेत, पण ते टाटा होते. आपल्याला रोज काहीतरी करायचं असेल ना, तर ती जी आजकालच्या पिढीमध्ये त्या निमित्ताने म्हणजे करुणेची एक भावना निर्माण करा, सिंपथी एम्पथी त्यांच्या मनात टाका. इतकं सुंदर चमत्कार लोक करतात आहे. शाळेत एक छोटंसं उदाहरण अजून एक सांगतो की बंगलोर जवळच्या एका शाळेत, बंगलोर एक छोटीशी शाळा होती. त्या शाळेत अत्यंत गरीब मुलं, 1 रुपये फी मागितलं तर मुलं शाळा सोडून शेतावर होती, अशी शाळा. त्या शाळेत एक शालिनी कुमार नावाची मुलगी होती. चपला नाही, राहायला काय नाही, फी नाही, शाळेत फी नाही, काय त्यांची शाळा असेल अशी तशी, आणि बंगलोर जवळच्या एका खेड्यात राहायची. तर शालिनी कुमारला आलं, घरी आली. तिथे सगळ्यात मैत्री जी तिची होती तिच्या आजोबांसोबत होती. का बरं? कारण तिचं अगदी छोटंसं 2 खोल्यांचं घर होतं आणि घराच्या वरती टेरेस होता. घराला अंगण नव्हतं, तर टेरेसवर त्यांनी गच्ची थोडंसं झाडं, छान झाडं लावले होते आणि त्या झाडांसोबत तिला आजोबा ते दोघं मिळून ते गार्डनिंग करायची. आणि त्याला तो बेस्ट टाइम होता. 5:30ला दप्तर फेकलं की 5:30 ते 7:30 आजोबा आणि शालिनी दोघं वर जायचे. 8व्या वर्गातली मुलगी. दोघांना तिथे बगीच्यात भरपूर फुलं, झाडं, फळं, पानं, 2 तास तिचे 24 तासातले उत्कृष्ट जायचे. म्हणून तिथे ती म्हणायची की मेरा सबसे अच्छा दोस्त मेरे दादाजी. आणि एक दिवस दादाचा ऍक्सिडेंट झाला. ही खरी गोष्ट आहे, 2019 ची गोष्ट आहे. त्यांना ऍक्सिडेंट झाला, दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले तर बेडरिडन. 2च खोल्यांचं घर, तिथे समोर झोपले राहायचे. शालिनी रडायला लागली. अरे बापरे, माझं तर सगळं संपलंच. म्हणजे आता गार्डनवर हे तर काही यांचं लक्ष दिसत नाही येण्याचं, मी एकटी काही करणार नाही. माइंड बॉडी सोल, याला 3 म्हणतात. माइंड बॉडी सोल. मग त्याच्यासमोर एज्युकेशन नाही, त्याच्यासमोर पैसा नाही. जिथे ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या, मन आणि बुद्धी एकत्र काम करायला लागली, तर मग तिथे एज्युकेशन काम नाही करत, मग तिथे पैशाची गरज नाही, तिथे कशाचीच कशी गरज नाही. आणि ती फक्त करुणेची जी भावना आहे, जी सिंपथी एम्पथी आली मनात, त्यातून केवढा चमत्कार होऊ शकतो आयुष्यात. शालिनी कुमार रोज माहिती देते, पाय पडले होते, मग झालं त्यांचे ऑपरेशन झाले आणि ते वॉकरवर चालायला लागले. वॉकरवर चालायला लागले तरी शालिनी रडतच होती, कारण काय फायदा वॉकरने, वर्तनच जात आहे. ते जायचे, फिरायचे आजोबा, आणि ते जाऊन ते तिथे अटकून जायचं पायरीपाशी. मग बिचाऱ्याला पळून जायचे, वळायचे, मग रस्त्यावर सुद्धा जायला लागले. पण ते तिथे जे अटकायचे, तर शालिनी रोज येऊन ते बघत राहायचे. त्यांच्या पायाकडे पाहायची, त्यांच्या वॉकरकडे पाहायची. तिथे अटकलं, वापस आले. एक दिवस कल्पना आली, ओरडली, हो गया दादाजी चल सकते ऊपर. 8व्या वर्गातली मुलगी, तिला काही मेकॅनिकल इंजिनिअरिंग समजत नाही, तिला मोमेंट ऑफ इनर्शिया समजत नाही, तिला मेकॅनिक्स समजत नाही, तिला एर्गोनॉमिक्स समजत नाही. हे सगळे कठीण विषय जे तिच्यावर लोक पीएचडी करतात IIT मध्ये. पण ते सगळ्या विषयाचं ज्ञान असलेल्या व्यक्तीला जी आयडिया येऊ शकते ती त्या शालिनी कुमारला आली. का बरं? परोपकार. का बरं? करुणा. का बरं? सिंपथी. का बरं? इथून त्रास झाला होता की कसं या आजोबांसाठी काहीतरी करायला लागेल मला. आणि काय झालं, ती म्हणे अरे किती सोपं आहे हे. जेव्हा ते अटकले, हे 2 पाय जसे फोल्ड होऊन गेले तर ते आज चालू जाईल. म्हणजे समोरचे 2 पाय वरच्या पायरीवर, मागचे 2 पाय खालच्या पायरीवर, मग हे फोल्ड होतील, मग सहज पाय ठेवू शकतील, कारण 4ही पाय आता मजबूत आहे. मग खालचं फोल्ड करू, काही अशी आयडिया दिली. आणि आयडिया अतिशय इनकम्प्लीट आयडिया. ती गेली टीचरकडे गेली, त्यांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनवर ते आपल्या हाताने हिंदी, आपल्या तिच्या लँग्वेज कन्नडमध्ये तिने एक कल्पना लिहिली की हे जर असं तर कोणी मला वॉकर बनवलं तर माझे आजोबा तर मस्त टेरेसवर आत्ताच चढू शकतात. कसं बनवायचं नाही माहिती. आता ते वर कसं जाईल, ते क्लॅम्पनी जाईल की स्प्रिंग ऍक्शनने हात ढकललं की ते मला काही समजत नाही आहे. आणि तिने डिझाईन करून पाठवलं. अब्दुल कलाम सरांची संस्था आहे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, 2018चं बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड ऑफ द कंट्री शालिनी कुमारला मिळालं. म्हणजे मनाने विचार केला तर मग त्यासाठी एज्युकेशन लागत नाही. 2 लाख रुपये कॅश प्राइज, आई वडिलांसोबत दिल्लीला, प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या हातून सत्कार. आणि हेही सगळं कमी होतं तर तिला 3 IITचे प्रोफेसर मेंटॉर म्हणून दिले की हिची आयडिया पूर्ततेला द्या. आणि हे प्रॉडक्ट 3 महिन्याच्या आत मार्केटमध्ये आला पाहिजे. जगातला पहिला फोल्डेबल वॉकर 8व्या वर्गातल्या मुलीने बनवला.
हा चमत्कार आहे, हा आयडियल ऍडव्हान्टेज आहे. आज या मुलांना इतके भावना शून्य मुलं झाले आहे आणि ती भावना करुणा त्यांच्यात निर्माण करणे आई वडिलांचं काम आहे. कारण यातून हे इतका मोठा चमत्कार करणार आहे की मग त्यांना 5 कोटी रुपये सॅलरी जरी दिली तरी कमी पडणार आहे. कारण जगात प्रत्येक कंपनी इंडस्ट्रीला इनोव्हेटर्स पाहिजे, काहीतरी नवीन करून द्यायची तुमच्यात ताकद आहे का? आणि ती नवीन करायला मन बुद्धी एकत्र विचार आणि ज्याबद्दल विचार करतोय त्याबद्दलची करुणा. 6 महिने काम चाललं, जगातलं पहिलं फोल्डेबल वॉकर आलं. ज्या दिवशी ऑनलाईन सबमिट झालं, पोर्टलवर आलं विकायला, 10,000 वॉकर विकले गेले. शालिनी कुमारला प्रत्येक वॉकर मागे रॉयल्टी बांधून दिली 25%. 9व्या वर्गात शालिनी कुमार करोडपती झाली. हा चमत्कार होतोय कशामुळे? करुणा, एम्पॅथी, सिम्पॅथी. हजारो उदाहरण आहे जिथे बुद्धी, मन, पैसा, एज्युकेशन, कल्चर, पॅरेंटिंग, शाळा, कॉलेज, अरे कुठलीच भावना, ह्या सगळ्यांच्या वर जी भावना आहे ती सिम्पथी आहे. मग ती भावना का आपण जोपासायची नाही स्वतःसाठी आणि का दुसऱ्यांसाठी करायची नाही, हा प्रश्न आहे. प्रत्येक वेळा आपल्याला ह्या सगळ्या भावना इतक्या उंचावर नेऊन ठेवू शकतात, हे जोपर्यंत आपल्याला याचा हा आयडियल ऍडव्हान्टेज आहे. पुण्य मिळेल हे वेगळं, शालिनी कुमारला किती पुण्य मिळालं हे वेगळं, पण त्यातून ती भारतातली नंबर 1 सायंटिस्ट झाली, इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला, केवढा चमत्कार आहे. अशी हजारो मुलं आहेत, हजारो अडाणी लोक आहेत, 3.5 लाख असे शोध आहेत जे तिथे त्या पोर्टलवर लागलेले आहेत. चमत्कार केला. पण ते का करतात आहे? इथून विचार. आज जे फॉर्मल एज्युकेशन आहे ना, NIT दिलं, IIT दिलं, त्याला एक मनाचं कामच नाही आहे, सगळं बुद्धीचं काम आहे, मेमरीचं काम आहे. किती पाठांतर राहतं, किती तुमचे फॉर्म्युले लागतात, किती गणित मजबूत आहे तुमचं, किती फिजिक्स चांगलं आहे, किती केमिस्ट्री चांगली, याच्या भरोश्यावर मार्क मिळणार, मार्काच्या भरोश्यावर नोकरी मिळेल असं भास आहे. तर तो त्यातच माणूस त्या विशेष सर्कलमध्ये फिरत राहतो. त्यातून थोडंसं मनाचा विचार केला, थोडंसं दुसऱ्याबद्दल विचार करणं सुरू केलं, तर इतके जगात घरोघरी, रस्त्यावर, दुकानात इतके लोक आहेत ज्यांना तुमच्या करुणेची गरज आहे. आणि ती जर केली तर मग परोपकार आहे, पुण्य आहे. तिथे तेवढा एकच शब्द आपल्याला सांगायचे की अशा कितीतरी संधी, कितीतरी प्रकार आपण सतत जरी शोधत राहिलो तर आयुष्यभर संपणार नाही. अशा देशात आपण राहतो, अशा कंट्रीत आपण राहतो, अशा आयुष्यभर संपणार नाही. तुम्ही रोज शोधत चालतो, तुम्हाला याला मदत पाहिजे, त्याला मदत पाहिजे, त्याला कपडे पाहिजे, तो रस्त्यावर त्याच्यात कपडे फाटके, त्याला दम काय, त्याची सायकल नाही, त्याला हे नाही, मुलाला फी भरायला शिक्षण सुटलं, हजारो प्रॉब्लेम आहे. त्यातून आपल्याला जे सूट करेल, मला ते सूट करेल आणि ज्याबद्दल मला खरोखर आतून मनातून मदत करायची इच्छा होते आणि त्याचा मोबदला न घ्यायची तयारी मजबूत आहे, अशी कामं दिवसातून जर 4-5 शोधले, आठवड्यातून 5-6 शोधले तर आपला मार्ग सुकर आहे. कारण इथलं इथेच आहे, इथलं या जन्मात केलेलं इथेच होणार आहे. आणि मग एकदा कारण आणि इतकं नशीब घेऊन यायला लागतं आपल्याला की आपल्याला सतत ते म्हणजे देवाने तुम्हाला कोणत्या कार्यासाठी निवडलंय ह्याचं केवढं पुण्य आहे. त्यांनी मदत घेण्यासाठी तुम्हाला निवडलंय की मदत करायसाठी निवडलंय. जर तुम्ही इकडे असाल तर त्यासारखं मोठं पुण्य मिळवण्याचं प्रोव्हिजन तुमच्यासाठी झालेलं आहे. आता तरी तुम्ही करणार नसाल तर मग तुमची जबाबदारी आहे. पण असं सतत कर म्हणजे ते आपलं नाही का विंदा करंदीकरांची कविता किती सुंदर आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावे. म्हणजे दातृत्व घ्यावं. अरे मदत घेता नाही ते सवय पडून जाईल. आणि मदत घेणे काही पाप नाही आहे, पण त्याच्यात पुण्यही नाही आहे ना. मदत घेणे पाप नाही आहे, पुढे मदत करताय त्याला थोडी पाप लागणार, पण जो मदत करतोय ते प्रचंड पुण्य आहे. तर सतत परोपकार पुण्य आहे, पाप आहे, परपीडम. 18 पुराण आहे, एक पुराण विष्णू पुराण महिना चालतं. भागवत 3-4 महिने चालतं चातुर्मासात. एवढ्याच जर सार या 2च वाक्यात असेल आणि ते व्यास म्हणत असतील तर त्यापेक्षा जास्त त्याला महत्व काय असू शकतं. तर आपल्याला सतत फक्त या 2 गोष्टींचा जर विचार आपण सतत करत राहिलो आणि नाम जप, परमेश्वराला कनेक्ट झाला पण नाही, मग तुमच्या हातून पाप होऊच शकत नाही. पण ते कनेक्ट होत नसतं. आपण फिजिकली आपण मंदिरात बसलो आहे,
आपण आरती हाताने केली, आपण फुलं वाहिली, आपण माळ घातली देवा, यांनी देव प्राप्त कधीच होऊ शकत नाही. किंबहुना यांनी भक्ती पण होत नसते. तो करून 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 प्रॅक्टिस करून म्हणजे कदाचित 100 वर्षानंतर 40 वर्ष तुम्ही पूजा केली तर कदाचित देवाविषयी प्रेम निर्माण होऊ शकतं, माहित नाही. बिचारे इतके पुजारी आहेत, मला खूप वाईट वाटतं की प्रत्येक पूजेचे पैसे घ्यावे लागतात, त्यांची परिस्थिती असेल तशी. पण असंही का की देवाची पूजा करायला पैसे घ्यायला लागतात? आमचे बाबा नेहमी म्हणाले, आमच्या बाबांना चुकून 1975 मध्ये त्यांनी 70 मध्ये प्रवचन कीर्तन सुरू केले आणि लोक काहीतरी त्या काळातल्या हिशोबाने काहीतरी बिरागी द्यायचे, 11 रुपये का काय 10 रुपये, आणि नारळ आणि शाल वगैरे द्यायचे आणि ते बाबा घरी घेऊन यायचे. एक दिवस आमचे काका आणि अजून एक दोघं असे चर्चेला बसले आणि ते म्हणे की अरे देवाचं कीर्तन प्रवचन हे देवाचं कार्य आहे, त्यासाठी 1 रुपया घेणं हे पाप आहे. एक दिवस चर्चा झाली, इतके डिस्टर्ब होऊन गेले आमचे बाबा की आता काय करायचं. गेले 5 वर्ष पैसे घेतले, पण बाबांची सवय होती कीर्तन केलं तर लिहून ठेवायचं. तर त्या स्टँडर्ड एक व्हॅल्यू लावून टाकली, 11 रुपये हायलेस्ट मिळत असतील तेवढ्या वर्षाचे तेवढ्या कीर्तनाचं 11 मल्टिप्लाइड बाय तेवढे कीर्तन प्रवचन मल्टिप्लाय केलं, एक अमाऊंट काढली की एवढं करून करून मला किती मिळाले असतील, 10,000 ना, तर 15,000 दुसऱ्या दिवशी जाऊन आमच्या स्वतःच्या मंदिरात दान करून टाकले की आता हिशोब मोकळा झाला. आणि त्याच्यानंतर हजारो प्रवचन कीर्तन 1 रुपया घेतला नाही. कमीत कमी ह्या कामाचे तर मोबदला घेऊ नका. जगात आपण म्हणतो मदतीचा मोबदला घेऊ नका, आपण म्हणतो कोणाला मदत केली, कोणाला दान केलं त्याचा मोबदला घेऊ नका, त्याचं श्रेय घेऊ नका. तो मोबदला ते श्रेय ठीक आहे, पण इथे अनायसे तुमच्या हातून काहीतरी परमेश्वर सेवा होत असेल त्याचा सुद्धा मोबदला घ्यायची पाळी यावी यासारखा दैवत उभीला असते. मला फार वाईट वाटतं. म्हणजे आपण दक्षिणा देतो, आपण सत्यनारायण केला, आपण दक्षिणा देतो, फाईन, पण त्याची नोकरी करायची आणि त्याचा मोबदला घ्यायचा आणि ते 400 रुपये पगार मिळतो म्हणून मी पूजा करतो. म्हणजे इतकी चालून आलेली उत्कृष्ट देवाची संधी, पुण्याची संधी तो दवडतो आहे. फुकट करा, ज्याला सहन होत असेल ना, ज्याच्याजवळ वेळ असेल, कोणी काही असेल, इटात जाऊन एका मंदिरात जाऊन पूजा करावी, काय हरकत. पण त्याचा मोबदला घेऊन नये. जसं मोबदला घेतला की ते जमिनीवर राहिलं, मोबदला नाही घेतला की तुमच्यासोबत येणार. एकदम गणित क्लिअर आहे. इथे मोबदला घेतला, इथलं इथे संपलं. पण पाप मात्र अटॅच आहे ना, चाललं जुळत पाहिलं 1, 2, 3, 4 दिवसाचे 5 पाप, 365 दिवसाचे 1,500 पाप चाललं. आणि हे नकळत होत असतं. आपल्याला कोणी आपण जाणवलं, तुम्हाला मी सांगितलं हे ना पाप आहे, हे वाटते हे दोन्ही पाप आहे, मग कोणी करेल का? नाही. तितकं ते सोपं आहे, तितकं ते सोपं आहे की हे असं ठेवलं तर पाप आहे, असं तर पुण्य आहे. फक्त ही समज, ही जागृती, ही मनाच्या कोणा कोपऱ्यात सतत ते विचार सतत जिवंत ठेवणं हा त्याच्यातला सगळ्यात सोपा उपाय आहे. आणि तो जर आपण ठेवू शकत असलो तर मग काय पाहिजे. आणि तो तुम्हाला तुमचा स्वतःचाच ठेवावा लागेल. काहीतरी करून त्यातून बाहेर निघावं लागेल. कारण किती दिवस आणि काय काय नाही देवाला माहिती, आपल्याला माहिती नाही, पुढचा क्षण माहिती नाही आपल्याला, पुढचा दिवस माहिती नाही, उद्याचा दिवस आपलं काय माहिती नाही. या क्षणापासून सुरुवात करायची. कुठे, कोणाला, किती, कधी, केवढी, जेवढी जमेल तेवढी मदत कोणती करता येईल. आणि प्रत्येकाजवळ एक एक्सपर्टीज असते. जगात प्रत्येक आज हजारो डॉक्टर्स आहेत. रोटरीमध्ये आपण जातो, ज्यांनी 10,000 हार्टचे ऑपरेशन केले त्यांना मी भेटलो होतो, म्हणे 1200 फ्री केले. 1200 फ्री केले. नागपूरला आता खूप पद्धत झाली, लोकांना कळलंय आता की म्हणजे आता आय ऑपरेशन, कॅटरॅक्टचं मोठं हे लागतं ना, म्हणजे मोठे मोठे कॅम्प लागतात जिथे हजार लोकांना विथ लेन्स कॅटरॅक्ट ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट होत आहे. पुण्याचा काम आहे. तर असे हजारो, जर तुमच्यात अशी काही स्किल असेल तर परमेश्वराची प्रचंड कृपा आहे तुमच्यावर. कारण तुमची गरज समाजाला आहे आणि ती गरज तुम्ही पुरवू शकताय आणि तुम्हालाही तो पैसा न घेतलेला चालणार आहे. यासारखं पुण्य नाही, यासारखी उत्कृष्ट परिस्थिती नाही, यासारखी परमेश्वर कृपा नाही की मला 100 ऑपरेशन मी परिपूर्ण आहे आणि त्याच्यानंतर 100 मी फुकट करू शकतो. प्रत्येकाजवळ कुठली तरी कला आहे, प्रत्येकाजवळ काही ना काही कौशल्य आहे, प्रत्येकाजवळ काही ना काही नवीन कौशल्य आहे. ते सगळं त्यांनी जर करायचं ठरवलं तर इतकं सोपं काम आहे पुण्य करणं की पुन्हा मनुष्य जन्माल्याशिवाय राहणार नाही, पुन्हा भरपूर पुण्य करायची संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही. नरक आणि काय स्वर्ग आणि सगळं करण्यापेक्षा इथली मनशांती स्वर्गापेक्षा सुंदर आहे. मला जे समाधान मिळतं ना स्वर्गात, स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग म्हणजे काय? जिथे सर्व सुखी आहे माणूस,
अत्यंत सुख आहे, आनंद आहे. तर मग इथे मी पुण्य केल्यावर, इथे परोपकार केल्यावर मला स्वर्गीय सुख मिळत आहे ना. तर इथे राहून या जन्मातच मी सुखी का नाही होऊ शकत, आणि सुखी होता होता मला पुण्यही का नाही कमवता येत, हे फक्त विचाराची दिशा बदलून होऊ शकतं. याबद्दल थोडा थोडा विचार करत राहायला पाहिजे. थोडं कुठेतरी मनात ठेवायचं की अरे ही मदत करी, मी तो भेटला ती मदत करी. हे जिथे जिथे जितकं जसं जसं जमेल, वेगळं, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या, प्रत्येकाला मिळणाऱ्या संधी वेगळ्या, प्रत्येकाचा विचारधारा वेगळी. काही लोक अतिशय रागीट असतात, काही अजून प्रेमळ असतात, काही लोक अतिशय मृदू स्वभावाचे आहे, काही लोकांची भाषा अत्यंत कठोर आहे. भरपूर काम करण्यासारखं आहे स्वतःवर. ते तोरा मन दर्पणच केलेलं आहे. भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे, किती सुंदर दरबारी राग सर सिंगर आहे आमच्या आधी पण आहे. दरबारी मला खूप फेवरेट गाणं आहे कि भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण. दरबारी राग आहे. इतकं, कारण हे आता कोणी सांगणार नाही, आपण उद्या भेटणार नाही, आपण एकमेकांना सांगणार नाही. हा काही विषय खूप सिनेमाने बघितला की आपण घरी जाऊन खूप चर्चा करणार आहोत. पण आपण आपल्यासाठी स्वतःला, स्वतःबद्दलचा काल काय केलं त्याचा विचार, मागच्या 1 तासात काय केलं त्याचा विचार, आणि दिवसभर काय केलं, याच्यात किती पुण्य आणि पाप केला, हा छोटासा हिशोब ठेवायची एक छोटीशी सवय जर लावली तर आयुष्यात इतकं शांती, मनशांती, इन्स्टंट मनशांती आहे. गोंदवलेकर महाराजांचं शब्द आहे, इन्स्टंट आहे. इन्स्टंट मदत केली, इन्स्टंट मनशांती. कोणाला फायदा करून दिला, इन्स्टंट. अन्नदान केलं, इन्स्टंट. अन्नदानाचं तर ते म्हणायचे की अरे अन्नदान हे एकमेव दान असं आहे जिच्यात तृप्ती आहे. बाकी कोणा तृप्तीच नाही होत. तुम्ही कोणाला 1 लाख द्या, 2 लाख दे शकता, पण वाढायला घ्या, ऍक्च्युअल पंक्तीत बसवा, तर तृप्ती पोचायला त्याला 3 पोळ्या 4 पोळ्या लागणार आहे. आणि तो तृप्त होणार की आता नको बस. तर अन्नदान हे फक्त एकच दान असायचे ज्याच्यात तृप्ती आहे. बाकी तुम्ही वस्तू द्या, सोफा सेट कोणाला गिफ्ट नेऊन द्या, पण इससे अच्छा 80,000 खर्च केले 1 लाखात चांगला आला असता. याच्यात जो काही पैसे नव्हते का, पण ती तृप्ती नाही, ते तृषा आहे ती पूर्ण. सतत आयुष्यात कुठलीही जगात तुम्ही जगातली एखाद्या कार गिफ्ट करा, त्याला वाटेल याची स्वस्त पाहिजे होती, महाग पाहिजे होती. फक्त अन्नदान महाराज सांगतात, देणार महाराज सांगतात, गोंदवलेकर महाराज सांगतात, अन्नदान अशी तृप्ती देते परमात्मा, आत्मा त्याचं डायरेक्ट पुण्यला. तर अशा अनेक गोष्टी आहे, नाम जप आहे, हे सगळ्या पुण्याच्या कल्पना आहे. पण आजचा विषय जो आपला होता की परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे जिथे जिथे दिसतं तिथे तिथे, आणि समाज पूर्ण रंजला गांधलेलाच आहे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला शोधायची गरजच नाही आहे. असं डोळे उघडले की मदतीची गरज असणारे लोक आपल्या आजूबाजूला प्रचंड आहेत, आणि ते करण्यासाठी जे ऐपत लागते ना त्यापेक्षा 1000 पट ऐपत आपल्या सगळ्यांजवळ आहे. त्याच्यात थोडासा वेळ लागतो, अगदी थोडेसे पैसे लागतात, किंवा पैसेही लागत नाही, वृत्ती लागते, स्वभाव लागतो, इनिशिएटिव्ह लागतो. अरे हे सगळं आपल्याजवळ आहे, करायला त्रासही नाही, फक्त करायचं की नाही हे ठरवायचं मात्र एक सगळ्यात मोठी कठीण. सगळ्यात जगात कठीण काय असेल ना तर काहीतरी ठरवायचं आणि ते करून दाखवायचं. तर ही आजच्या दिवशी आपण आज ते मला बोलवलं तर मला अतिशय आनंद झाला. आणि आपला येस भरपूर वेळ झाला, 1 तास माझा ठरला होता, आणि आपण सगळ्यांनी इथे मला बोलवलं, 1 तास मला ऐकलं. मला जे अल्पमती अल्पबुद्धीने जे काही माझा एक्सपिरियन्स आहे, जे काही कुठे ऐकलेले आहे त्याच्यातले विचार मी थोडे बहुत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. थोडा बहुत आपण सगळेच इथे इतक्या वर्षापासून 1000 लोकांना आपण ऐकलेलं असतं. एक ही संधी उदयकर सर मला दिल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आपला. मला बोलायला खूप आवडतं, ती गोष्ट वेगळी आहे. मी अजून 1 तास बोलू शकतो, इतक्या गोष्टी आणि इतक्या बोलायला आवडतं, त्यामुळे तो माझा प्रॉब्लेम आहे. पण 1 तास आपल्याला बोलायचं होतं. मला जे विचार मांडावेसे वाटले ते वाटले. यातून काहीतरी घरी घेऊन जाण्यासारखं असेल तर फक्त एकदा आपल्यावर विचार करायचा आहे. आपण दिवसभर काय केलं, एकदा इंट्रोस्पेक्ट करणं जे म्हणतात ते एकदा होऊन गेलं तर मग प्रचंड आजूबाजूला आहे. शेवटचं एक या तुकाराम महाराजांचं जे आहे एक म्हणजे दरबारीचं एक ओळ म्हटलीच आहे, एक शेवटचं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. साधू
साधू म्हणजे फक्त पुण्य करणारा जो असतो तो साधू आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, मृदू सबाह्य नवनीत, मृदू सबाह्य जसं लोणी असतं ना आपण बाहेर नक्कीच राहत, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी आपंगिता नाही, ज्यासी आपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, त्याची दासा आणि दासी. यापेक्षा अधिक काय पुण्य आहे? दया करणे जे पुत्राशी, तुकाराम महाराजांचा भक्त आहे. दया करणे जे पुत्रासी, त्याची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, त्यासी भगवंताच्या मूर्ती. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. धन्यवाद. सर्वप्रथम जेव्हा मी त्याला सांगितलं की असा एक कार्यक्रम ठरला होता आणि तो काही अपरिहार्य कारणास्तव कॅन्सल झाला म्हणून तुम्हाला मी बोलत आहे, तर त्यांनी एक क्षणही न घेता सांगितलं मी येतो म्हणून. हेच तर परोपकार आहे. परोपकाराची व्याख्या आपण सांगतो, पण प्रत्यक्ष आपण किती त्याच्यामध्ये म्हणजे त्याला इम्प्लिमेंट करतो किंवा आपण वागतो ह्याच्यावरून एकदम लक्षात येतं की त्यांनी एक मिनिटही नाही घेतला आणि त्याच्यावर येतो म्हणून तुझ्या. म्हणजे ही जी अडचण मला होती ती अडचण त्यांनी लगेच दूर केली आणि त्या आजच्या आपल्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिलेले अतिशय सुंदर असं त्यांनी स्वानुभव असा सांगितला की वेअर देर इज विल देर इज वे. परोपकार करायला किंवा काही कोणाला मदत करायला इच्छा जर असेल तर तो करू शकतो. ज्या रूपात करायचे असेल त्या रूपात तो करू शकतो. हेच त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं. संतांनी पण हेच केलेलं आहे. संतांनी सर्व लोकांना मदत केली आहे आणि ती त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय होतं काय नव्हतं याच्यापेक्षा ज्यांना जे पाहिजे होतं ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हेच परोपकार आहे. परोपकार म्हणणे यालाच म्हणून म्हणून वेअर देर इज विल देर इज वे. मग माझ्याकडे मी काय होतं बरेचदा की मला इच्छा असते करायची, पण मग डोकं बुद्धी कुठे कशाला करायचं, आपल्याकडे कमी होऊन जाईल. म्हणजे आपल्याला लागलं तर काय करू. हा जो विचार बुद्धी करते त्याच्यामुळे आपलं मन जे आहे ते मनाला आवर्त घेतं. तर बुद्धी आणि मन जेव्हा एकत्र काम करतं तेव्हा नक्कीच ती आपण परोपकार किंवा कोणाला मदत करू शकतो. आणि पुन्हा दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की मदत केली हे मनामध्ये राहू नये. मी त्याला मदत केली होती त्या दिवशी, मग आता माझ्या मनामध्ये विचार येतो की आता मी तर त्याला मदत केली होती, आता मला गरज आहे तर त्यांनी मदत करावी. संपलं. त्याच्यात पुण्य नाही ना. म्हणजे हे जे आहे मदत करायची आहे पण काही इच्छा न बाळगता. आणि ही जी मदत जे करू ते आपोआप परोपकार आहे, पुण्य आहे. आणि जर त्याची इच्छा ठेवून मी केली, मी परमेश्वराला आज पुढे चढवले. परमेश्वरा
उद्या माझा पगारामध्ये वाढ झाली पाहिजे, मला प्रमोशन मिळालं पाहिजे, म्हणून आज पेढ्याचा प्रसाद मी चढवला, म्हणजे काहीतरी मी काही देतोय त्याला, है ना? ही लाच एका प्रकारे करप्शनची म्हणतो किंवा लाच देतो मी त्याला आणि म्हणतो की मला काहीतरी मिळालं पाहिजे. मग ही याच्यामध्ये काही परोपकार म्हणजे याच्यामध्ये काहीच नाही का? म्हणून हा विचार मनामध्ये येणं म्हणजे हे मनाला आपण जेव्हा नाम घेणं जे म्हणतात पुण्य, हे जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा मन सुद्धा आपलं तसं होतं आणि मग ती बुद्धीला बरोबर आवर्त करते की मनापासून एखादा वाटलं की एखाद्याला मदत करायची आहे तर आपण करतो, मग बुद्धीला बाजूला ठेवतो. कारण बुद्धीपर्यंत आडवत असते तुम्हाला की असं करू नको, यांनी असं होईल त्यांनी तसं होईल. पण मनाने जर तुम्ही अगदी प्रयत्न केलं तर त्याची इच्छा तुम्ही कधीच बाळगणार नाही आणि मग ते परोपकार पुण्य होईल असं मला वाटतं. अशा अल्पशा बुद्धीने मी थोडासा असा विचार केला, असं वाटेल कदाचित तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं सांगता येईल किंवा चांगला विचार करता येईल असं मी असं माझ्या लक्षात आलं किंवा असं मी मानतो. आज आपण इथे अगदी आला आणि आम्हाला अतिशय चांगल्या विषयाबद्दल माहिती दिली, त्याबद्दल भरतनगर नागरिक मंडळातर्फे मी आणि आपले खूप खूप आभार मानतो. आणि परंपरेनुसार किंवा आमच्या परिपाठीनुसार दत्तप्रसाद देऊन मी आपला सत्कार करायची इच्छा बाळगतो. मी पुन्हा एकदा कौस्तुभ पटवर्धन यांना विनंती करतो की त्यांनी दत्तप्रसाद देऊन त्याचा सत्कार करावा किंवा त्यांना एक प्रसाद द्यावा दत्ताच्या. याच्यामध्ये काहीही परोपकार पुण्य याच्याबद्दल काही न करता मी एक प्रसाद दत्ताचा हा आपल्याला देतो. आपण वेळ काढून इथे आला आणि माझ्या विनंतीला मान दिला आणि आपल्या सर्वांना अतिशय सुंदर विचार आपण इथे दिला. याच्या आधी पण आपण एक दिला होता की सुख म्हणजे काय असतं, अतिशय सुंदर आपण ते पण वक्तव्य इथे केलं होतं. तेव्हाच माझ्या मनात आलं की कधीही काही अडचण आली तर नारोटीला सांगा, ते नक्की येतील आणि अशी उच्च आणि छान विचार आपल्यासमोर देतील. तो आपल्याला विचार करायला लागेल असं आपण आलात. मी खूप खूप आपला आभारी आहे आणि आपण सर्वांनी इथे ऐकून घेतलं त्यांचं, त्याबद्दल मी आपला पण खूप खूप आभारी आहे. उद्याचा कार्यक्रम